बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। एलॉन मस्क ट्रम्प यांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यातला वाद वाढलेला आहे। काल एलॉन मस्क यांनी एक्सवर एका पोस्टद्वारे मोठा दावा केलाय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव जेफ्री एप्स्टाईन फाईल्समध्ये आहे आणि म्हणूनच या फाईल्स अंशतः सीलबंद ठेवण्यात आलेल्या आहेत असा दावा मस्क यांचा आहे। एलॉन मस्क यांनी त्यांच्या दाव्यावर कुठलाही पुरावा दिलेला नाही, मात्र सत्य लवकरच बाहेर येईल असंही मस्क यांनी म्हटलंय। मस्क यांचा स्वतःचा एप्स्टाईनशी संबंध नोंदवला गेलेला आहे आणि यामध्ये एप्स्टीन यांच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप मस्क असल्याचा दावा सुद्धा केला जातोय। 2014 मध्ये त्यांचे घिस्लेन मॅक्सवेल यांच्यासोबत फोटो काढण्यात आलेले होते आणि 2023 मध्ये यूएस व्हर्जिन आयलँड्सनं JP मॉर्गन चेस विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यामध्ये एप्स्टाईनशी संबंधित कागदपत्रांसाठी मस्क यांना समन्स सुद्धा बजावलेलं होतं। मस्क यांनी एप्स्टाईनकडून आर्थिक सल्ला घेतल्याचे दाव्याचे खंडन केलेले आहे। असे दावे मूर्खपणाचे म्हणून संबोधले तर न्याय विभागानं काही कागदपत्र जाहीर केलेली आहेत, परंतु मोठा भाग अजूनही सीलबंद आहे, ज्यामुळे अडकळांना उधाण आलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करूयात, माहिती जाणून घेऊयात। आंतरराष्ट्रीय विषयांचे आणि घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत आहे। सर गुड मॉर्निंग। महत्त्वाची बातमी समोर येते सुरुवातीलाच, एलॉन मस्क ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले आणि आता दोघांकडून काही दावे प्रतिदावे करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे ज्याच्यावर एलॉन मस्क यांनी आता भाष्य केलेलं आहे? नाही, मला असं वाटतं की ही आता सुरुवात आहे आणि याचं कारण अशा स्वरूपाने आहे की एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान महत्वाची भूमिका पार पडली होती। अध्यक्ष झाल्यानंतर एलॉन मस्क एकूणच संपूर्ण प्रस्थ जे आहे ते ट्रम्पच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं होतं आणि त्यांना डिपार्टमेंटच्या संदर्भात जी डॉज नावाचं एक नवीन डिपार्टमेंट करून त्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत ज्याला आपण म्हणतो धक्कादायक निर्णय असे जे अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वी घेतले गेलेले नव्हते अशा स्वरूपाचे निर्णय घेतले गेलेले होते आणि डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची जोडी केवळ अमेरिकेच्या अमेरिकेच्या अंतर्गत कारभारामध्येच केवळ अशा स्वरूपाचे निर्णय घेत नव्हती की ज्याचा प्रचंड मोठा परिणाम अमेरिकन जनतेवरती होईल, तर त्यांनी देशाबाहेर देखील अशा स्वरूपाचे काही निर्णय घ्यायला सुरुवात केलेली होती। विशेष म्हणजे ह्या दोघांनी मिळून युरोपमधल्या अनेक देशांमधनं काही सरकार बदलण्याचा, काही आपल्या विचाराचे सरकार आणण्याचा अशा स्वरूपाचे सगळे प्रयत्न केले होते आणि याचा सगळ्यांचा परिणाम, हा सगळ्यात मोठा परिणाम जो सुरुवातीला दिसून आला तो एलॉन मस्क वरती दिसून आला। एलॉन मस्कच्या एकूणच व्यापारावरती याचा दिसून आला। एलॉन मस्कच्या ज्या कंपन्या आहेत विशेष करून टेस्लाच्या विक्रीवर त्याचा परिणाम दिसून आला आणि ती विक्री जवळपास 30% युरोपमध्ये घटली। याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आणि ज्या पद्धतीचे निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत त्यामुळे केवळ अमेरिकन जनताच नाही तर जगभरामध्ये नाराजीचा सूर आहे आणि त्यामुळे याच्यातनं कुठेतरी स्वतःला बाजूला करणं अत्यंत एलॉन मस्कला गरजेचं होतं। केवळ बाजूला करून चालणार नाहीये तर ते ट्रम्पच्या बरोबर नाही आहेत आणि ट्रम्पच्या विरोधामध्ये आहेत हे देखील दाखवणं त्यांना त्यांच्या एकूणच एम्पायर, इकॉनॉमिक एम्पायरसाठी गरजेचं होतं। त्यामुळे त्यांनी अशा स्वरूपाचे जुने अनेक ज्याला आपण म्हणतो की शेळ्या कढीला ऊत आणण्यासारखा अनेक जुने प्रकरण हे आता काढायला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये 2014चं प्रकरण असेल, 2019चं आता एक प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांचे जे सेक्शुअल ऑफेंडर्स आहेत त्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्पला कुठेतरी इन्व्हॉल्व्ह करणं किंवा काही अशा प्रकारचे इकॉनॉमिक ऑफेंडर्स आहेत ज्यांची मदत एलॉन मस्कनी घेतली अशा स्वरूपाचे आरोप ट्रम्पकडनं केले जाणं। त्यामुळे हा विसंवाद आणखीन पुढे येईल आणि याच्या माध्यमातून अजूनही नव्या नव्या गोष्टी या जगापुढे येण्याची शक्यता पुढच्या काळामध्ये नाकारता येत नाही। याच्यातलं मुख्य कारण हे प्रामुख्याने एलॉन मस्ककडनं आहे। एलॉन मस्क तडकाफडकी ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडलेले आहेत आणि ते स्वतःला कुठेतरी ट्रम्पपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्याही पुढे जाऊन ते ट्रम्पवरती टीकाही करण्याचा प्रयत्न करतायत। मला असं वाटतं एलॉन मस्क यांना आपली प्रतिमा आणि आपलं जे एकूण आर्थिक साम्राज्य आहे ते वाचवण्याची ही धडपड एलॉन मस्ककडनं सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। अगदी, आणि या सगळ्यामध्ये आता कुठेतरी दोस्तीत कुस्ती झालेली आहे हे मात्र निश्चित आणि एलॉन मस्क यांच्या माध्यमातून जर अशी गुपितं बाहेर काढण्यास आता सुरुवात झालेली असेल तर सरकारला सुद्धा तो कुठेतरी एक मोठा धोक्याची घंटा आहे असं म्हणावं लागेल। सर, या सगळ्या संदर्भात आपण विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद।